राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्टी. इंदापूरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा. शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत मेळाव्याला उपस्थित राहणार. आज दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार. बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी. अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस आणि अजितदादांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आढळराव पाटील आज अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता. अजितदादांची देवगिरीवर आज सकाळी 10 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. शिरूरमधील आमदार उपस्थित राहतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढल्यात. राठोड, दानवे, महाजन सागर बंगल्यावर, तर राहुल नार्वेकर आणि प्रवीण परदेशीही फडणवीसांच्या भेटीला. महायुतीच्या जागावाटपावर तिढा कायम. अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम. रात्री उशिरा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वर्षावर बैठक. साताराच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच. 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत, तर अजित पवार गटाचाही साताराच्या जागेवर दावा. उदयनराजे भोसले, अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर. आज अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता. गेल्या 2 दिवसांपासून उदयनराजे भेटीसाठी दिल्लीत. शरद पवार गट निवडणूक आयोगात अजित पवार गटाविरोधात तक्रार करणार. अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरल्यानं आक्षेप. आयोगानं कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचाही इशारा. पक्ष, घड्याळ आणि झेंडा या सर्व चोरून घेऊन गेलेत. चोरी होते, पण आपण घर चालवणं बंद करत नाही. शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा. तर तुतारी घेऊन नव्या जोमानं काम करू, पवारांचा विश्वास. आम्हाला तुतारी चिन्ह मिळणं हे शुभ संकेत, त्यामुळे आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. बारामतीच्या व्यापारी महासंघटना मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे आजपासून लोकसभेसाठी प्रचार करणार. पीएमटी चौकातील शिवाजी महाराज स्मारकपासून प्रचाराला सुरुवात होणार. माजी मंत्री विजय शिवतारे आज इंदापूरच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध गावांना भेटी देणार. धुळे मतदारसंघात काँग्रेससमोर यंदा आव्हान. सुभाष भामरेंकडून गाठीभेटी घेण्यास सुरुवात, तर भाजप कार्यालयाबाहेर भामरे यांचे मोठे कटआउट्स. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली नीलम गोऱ्हेंची भेट. नीलम गोऱ्हेंकडून मोहोळ यांना लोकसभेच्या विजयासाठी शुभेच्छा. लोकसभा निवडणुकीसाठी अर्जासाठी आता धाराशिवमधील मराठा तरुणानं सोयाबीन तारण ठेवून घेतलं 1 लाख रुपये. अमोल जाधवांच्या आई वडिलांसह पत्नी भरणार लोकसभेचा अर्ज. बुलढाण्यात शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. बुलढाणा लोकसभेत काँग्रेसचा उमेदवार देण्यासाठी राजीनामे. जळगावच्या चोपडा गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी. पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यानं गावकऱ्यांचा हा निर्णय आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई. 10.60 कोटी रुपयांचं सोनं, हिरे, परदेशी चलन जप्त. नाशिक धुळे शहर मतदारसंघात 45 केंद्रात सीसीटीव्हीची नजर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडवर. गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीचा आजच उमेदवार ठरणार. भाजप गडचिरोली चिमूर मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही. गडचिरोलीतून आमदार देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांना नावाची चर्चा आहे. पालघर महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. भाजप जिल्हा अध्यक्ष भरत राजपूतांकडून खासदार राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला विरोध, तर शिवसेनेकडून भरत राजपूत यांना इशारा. चंद्रपूर काँग्रेस उमेदवाराचा पेच कायम. तरीही प्रतिभा धानोरकरांकडून प्रचार साहित्याची तयारी. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर. अशा प्रकारचे फलक तयार. प्रचार साहित्य सज्ज. आमदार बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. प्रहारच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी. 25 मार्चला पदाधिकारी कडू यांना भेटून विनंती करणार. नाशिकमध्ये परप्रांतीयांविरुद्ध स्थानिक मोबाईल विक्रेत्यांच्या वादात मनसेची उडी. परप्रांतीय मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर लावलेले मोबाईल रिपेअरिंगचे बॅनर मनसेने फाडले. साताऱ्यातील तारळी धरणाचे आरफळ कालव्यामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याची आमदार महेश शिंदेंकडून पाहणी करण्यात आली आणि या पाण्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या मिटली. लोकसभा निवडणुकांमुळे सीईटीसह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल. 16 ते 30 एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या. सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द गॅल्पो पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले विदेशी राष्ट्रप्रमुख.